डोकं शांत ठेवायचं असेल तर या गोष्टींवर कंट्रोल ठेवा. दुसरा तुमच्यासोबत वाईट का वागला याचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. फक्त त्याच्यापासून दूर राहा. जिथे तुम्हाला आदर मिळत नाही, जे लोक तुम्हाला किंमत देत नाहीत आणि तुच्छ लेखतात, तिथे जाऊच नका. जे पचत नाही, ज्याचा त्रास होतो असं काहीच खाऊ नका. समोरच्याचे चांगले व्हावे म्हणून तुम्ही त्याला काहीतरी सांगितलं आणि तरीही तो दुखावला जात असेल आणि त्याला वाईट वाटत असेल, तर अशा लोकांना काही सांगू नका. ज्यांनी तुमचा विश्वासघात केला, ज्यांनी तुम्हाला फसवलं आहे, अशा लोकांना पुन्हा आयुष्यात स्थान देऊ नका. पण त्यांना तुमच्या डोक्यातही रागाच्या रूपाने ठेवू नका. त्यांना तुमच्या जीवनातून आणि मनातून काढून टाका. वाईट काळ सुरू असताना आणि वाईट परिस्थितीत आपल्या नकारात्मक विचारांवर कंट्रोल ठेवा. म्हणजे वाईट परिस्थितीवर तुम्ही कंट्रोल ठेवू शकता. चांगले सुरू असताना आणि चांगल्या परिस्थितीत गर्व करण्यावर कंट्रोल ठेवा. दुसऱ्याला यश मिळालं तर त्याच्यासोबत स्वतःची तुलना करून माझं का चांगलं झालं नाही असा भाव ठेवून दुसऱ्यावर जळण्यावर कंट्रोल ठेवा. संकटात असताना तुम्ही त्या संकटावर मात करू शकता. ते धैर्य तुमच्याकडे आहे, ती शक्ती तुमच्याकडे आहे याची जाणीव ठेवा. आपल्या लोकांचं वागणं पटलं नाही तर त्यांना ते सांगताना मी कोणते शब्द वापरतो त्याने ते दूर तर जाणार नाही ना, यासाठीचा संयम व जाणीव ठेवा. रागाच्या भरात शक्यतो जास्त बोलू नका आणि भावनेच्या भरात कोणाला वचन देऊ नका. तुमचा आजार फक्त गोळ्या आणि औषध दूर करू शकत नाही, तर त्यासाठी तुमची जीवनशैली, आहार, विचार या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे सुद्धा समजून घ्या. एकमेकांची मजा करताना शब्दांवर कंट्रोल ठेवा. सर्वांमध्ये असताना बोलण्यावर कंट्रोल ठेवा. म्हणजे पश्चातापाची वेळ येणार नाही. माझ्या आयुष्यात मी कितीही कमावलं, कितीही मिळवलं, कितीही प्राप्त केलं तरीसुद्धा हे सर्व काही परमेश्वराच्या कृपेने होत आहे याची जाणीव सतत ठेवा आणि मुखामध्ये त्याचं गोड नाव नेहमीच असू द्या. दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन. कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार. स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणुसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती. मित्रांनो, लेख आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.